आपण नवीन टॉपिक सुरू करतोय सिलेबस मध्ये. टॉपिकचं नाव आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. हा स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स these are two different subjects, but statistics means what is it? It is a branch of mathematics which deals with the collection of data in the form of numbers, represent the numbers systematically, find the conclusion. अशा रीतीने हे जे सिस्टीम आहे याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात. त्याला मराठीमध्ये संख्याशास्त्र म्हणतात. संख्यांचा अभ्यास, नंबर्सचा अभ्यास. आता बघा, मेजर्स ऑफ डिस्पर्शन ह्याच्याविषयी माहिती मिळणार आहे. 10th स्टँडर्ड मध्ये स्टॅटिस्टिक्सचे टॉपिक तुम्ही बघितले होते मॅथ्स 1 मध्ये, शेवटचे 2 टॉपिक. तर त्या स्टॅटिस्टिक्स मध्ये हाऊ टू रिप्रेझेंट द गिवन डाटा, अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर, अरेंज द गिवन डाटा इन डिसेंडिंग ऑर्डर. जर डाटा अतिशय जास्त मोठा असेल तर क्लास तयार करायचे असतात, क्लास इंटरव्हल्स बनवायचे असतात, हे तुम्हाला माहिती आहे. टॅली मार्क्स बनवायचे असतात, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बनवायचं असतं. आणि हे जे काय डाटा आपण कलेक्ट केलेला असतो, कुठलाही एखादा प्रॉब्लेम असेल त्याचा डाटा नंबरच्या स्वरूपात कलेक्ट केलेला असतो. आणि जो डाटा कलेक्ट केलेला असतो न्यूमरिकल फॉर्ममध्ये जो डाटा केलेला असतो त्याचं ॲनालिसिस करावं लागतं, कन्क्लुजन काढावं लागतं. ओके, मग ॲनालिसिस हे जे कन्क्लुजन काढण्यासाठी सेंट्रल टेंडन्सी ही कन्सेप्ट आपण वापरलेली होती. आता बघा, सेंट्रल टेंडन्सीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. समजा एका क्लासमध्ये एक टेस्ट घेतली गेली, मॅक्सिमम मार्क्स 100 मार्क्सची मॅथमॅटिक्स या सब्जेक्टची एक्झाम घेतली गेली. तर कमीत कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी क्लासमध्ये असतात, जास्तीत जास्त मार्क मिळवणारे सुद्धा असतात, आणि बाकीचे इन बिटवीन मिनिमम मॅक्सिमम मार्क्स. आता फॉर एक्झाम्पल, कमीत कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी समजा 10 आहे. वर्गात असा एक विद्यार्थी आहे की त्याला 10 मार्क्स मिळाले. समजा दुसरा विद्यार्थी असेल तर 15 मार्क्स असते, नंतर 16, नंतर डायरेक्ट 32 हे मार्क्स मिळाले आपण लिहिलेले. 32 नंतर 52, 58, 59, 60, नंतर 63, 64, 67, 69, नंतर 72, 84, 92 and 96. ओके, हा डाटा कशाविषयी आत्ताच मी सांगितलं, मार्क्स ऑब्टेन बाय द स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स. ओके, मॅक्सिमम मार्क्स आत्ताच मी सांगितलं 100 मार्क्स आहेत, आणि जे काही एक्झाम केली गेली ते मिळालेले मार्क्स मी इथं लिहिले. दिस इज अ न्यूमरिकल डेटा. बघा, नंबरच्या स्वरूपात असलेली माहिती याला न्यूमरिकल डाटा म्हणतात. मग हा न्यूमरिकल डाटा काय असायला, सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे, इथं करून ठेवलेलीच आहे. ओके, सिस्टमॅटिक अरेंजमेंट केल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करा. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. समजा माझा पहिला प्रश्न असा असणार आहे की एकूण किती विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिली. लगेच इथं कळणार आहे तुम्हाला काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. याला म्हटलं जातं ऑब्झर्वेशन नंबर 1, याला म्हटलं जातं ऑब्झर्वेशन नंबर 2, ऑब्झर्वेशन नंबर 3, ऑब्झर्वेशन नंबर 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. बरोबर आहे का? 16 आहे. किंवा दुसरी मेथड आहे बघा, 1 2 3 4 1 2 3 4 4 4 जा 16. हे रेक्टँग्युलर अरेंजमेंट केले बघा. असा हा रेक्टँगल असतो, तुम्हाला माहिती आहे. तर त्याचा एरिया काढण्यासाठी काय असतं, L into B, लेंथ into ब्रेथ, टोटल एरिया. तेच टेक्निक आहे ना. 1 2 3 4, इकडे 4 अरेंजमेंट, इकडे 4 अरेंजमेंट. 4 by 4, 4 multiplied by 4 16. There are 16 observations. N equal to 16. हे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे त्या क्लासमध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. देयर आर 16 स्टुडंट इन द क्लास. ओके, हे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नंतर दुसरा प्रश्न असा असतो की या कमीत कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी किती आहे. 100 मार्काचा पेपर जरूर आहे, पण कमीत कमी मार्क्स मिळवणारा विद्यार्थी किती आहे.
तर विचार करायचा, कमीत कमी 10 मार्क्स मिळालेला एक विद्यार्थी आहे आणि जास्तीत जास्त मार्क 100 पैकी किती आहे बघा, बोलायचं 96. आणि ह्या दुसऱ्या प्रश्नांचं म्हणजे 2 प्रश्न इथं तयार झाले. कोणता? कमीत कमी मार्क्स मिळवणारे त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी? एकच विद्यार्थी आहे. किती मार्क्स आहेत? तर त्याला 10 मार्क्स आहेत. जास्तीत जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी किती? तर एकच आहे. किती मार्क्स आहेत त्याला? 96. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न बघा, 10 मार्क्स मिळवणारे एकूण विद्यार्थी किती आहेत? तर इथं एकच नंबर दिसतोय. याला म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी ऑफ 10. फ्रिक्वेन्सी, एखादा नंबर किती वेळा रिपीट झालेला आहे त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय F1 किंवा Fi. ओके, तर अशा रीतीने फ्रिक्वेन्सी आहे. आता हे सगळा डाटा कलेक्ट केला तर जरा विचार करा की मी समजा माझा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, मी मॅथ्स शिकवतोय. मला माहिती आहे की ज्या क्लासमध्ये जे विद्यार्थ्यांची एक्झाम घेतले, कमीत कमी 10 मार्क्स मिळवले, जास्तीत जास्त मार्क्स मिळवले 96. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ऑफ द क्लास आर गेटिंग द मार्क्स इन बिटवीन 50 to 60. जरा ऑब्झर्व करा, 10 नंतर 15, 16, 32, पण 32 नंतर 52 पर्यंत एकही क्लासचा विद्यार्थी नाही. पण 52 मार्क्स नंतर 58, 59, 60, 63, 64, 67, 69 हे ज्या 2 लाईन आहेत नाही, हे ऑब्झर्व करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना या दरम्यान जास्त मार्क मिळाले. हे अगोदरचे आणि पुढचं बघा बरं, 72 नंतर डायरेक्ट 84, 94, 96. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना 50 पासून 69 पर्यंत मार्क मिळवले. म्हणजे वर्गाची टेंडन्सी काय? वर्गाची टेंडन्सी म्हणजे मार्क्स मिळवण्याची टेंडन्सी काय? नंबर्स आर क्लस्टर इन बिटवीन 50 to I think 70. तर या दरम्यान 50 ते 70च्या दरम्यान मार्क मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याला म्हटलं जातं सेंट्रल टेंडन्सी. बघा पहिला पॉइंट, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हा जो पहिला पॉइंट आहे, सेंट्रल टेंडन्सीचा अर्थ कळाला? येस, सेंट्रल टेंडन्सी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे आहेत त्यांना किती पर्यंत मार्क्स मिळवू शकतात? 50 to 70च्या दरम्यान मार्क्स मिळवू शकतात. पण ह्या सेंट्रल टेंडन्सी जी आहे त्यामध्ये ह्याच्या 50च्या आत जे मार्क्स मिळाले त्याचा विचार केला गेलेला नाही. 69च्या वरती जे विद्यार्थी आहेत त्याचा विचार केला गेला नाही. समजा हा डाटा तुमच्या वर्गात असणारे हे जे एक्झाम घेतली, हा डाटा स्क्रीनवरती रिझल्ट डिक्लेअर केला तर बऱ्याच वेळेला पहिलं लक्ष जातं कमीत कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी, नंतर जास्तीत जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी, आणि प्रत्येक जण विचार करणार की या ओव्हरऑल या सब्जेक्टमध्ये कमी ॲन ॲव्हरेज किती मार्क मिळतात. बघा बोलताना काय सांगितलं, ॲन ॲव्हरेज मार्क किती मिळतात सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना? तर हे 50, 52 आणि 59च्या दरम्यान सगळ्या वर्गातल्या बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. यालाच म्हटलं जातं सेंट्रल टेंडन्सी. ही सेंट्रल टेंडन्सी विषय डिटेल माहिती तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये बघितलेली आहे, बरोबर आहे. आता सेंट्रल टेंडन्सी कशी काउंट करतात? तर मीन, त्याच्यानंतर मोड आणि मीडियन. याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही याच्या अगोदर बघितलेली आहे 10th स्टँडर्डमध्ये. हाऊ टू फाइंड मीन, हाऊ टू फाइंड मोड, हाऊ टू फाइंड मीडियन, बरोबर आहे. तर अशा रीतीने हे सेंट्रल टेंडन्सी बाबतीत झालं. पण हा जो सेंट्रल टेंडन्सी आहे त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे बघा, मीन. आता मीन म्हणजे काय जरा बघा. समजा आता आत्ताच मी सांगितलं की कमीत कमी मार्क मिळवणारा जो विद्यार्थी आहे त्याला 10 मार्क मिळाले, जास्तीत जास्त मार्क मिळवला 96 आहे. पण ओव्हरऑल समजा वर्गातला जो मीन आहे 60 काढला. सर पहिल्या विद्यार्थ्याची मार्क्स, दुसऱ्या विद्यार्थ्याची मार्क्स, तिसऱ्या सर्व विद्यार्थी मार्क्सची ॲडिशन केली, डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स इथं आपण केले बघा 16, आणि याचं जर ॲव्हरेज काढलं, ॲव्हरेज म्हणजे मीन काढलं. समजा तो जो मीन आहे तो मीन समजा 60 आला. मीन काय आला इथं लिहूया 60. वर्गाचा मीन काय काढलेला आहे 60. तर 60चा अर्थ काय? तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना सरासरी 50 ते 70च्या दरम्यान मार्क मिळतात, त्याचा मीन काढलेला आहे 60. तर हा प्रत्येक विद्यार्थ्याला 60 मार्क्स मिळाले पाहिजेत असा त्याचा अर्थ तयार होतो. पण तसे मिळालेत का? नाही.
पहिल्या विद्यार्थ्याला मला 10 मार्क आहे, पण वर्गाचा मेन किती आहे 60. दुसऱ्या विद्यार्थ्याला 15 मार्क मिळाले, पण वर्गाचा मेन किती आहे 60. तर अशा रीतीने हा डिफरन्स बघा, जो विद्यार्थ्याला 10 मार्क्स मिळाले त्याने एक विचार केला पाहिजे, सगळ्या ओव्हरऑल विद्यार्थ्यांना 60 मार्क सरासरी पडते, पण मला मात्र 10च पडले, म्हणजे डिफरन्स किती आला. तर ह्याचं ऑब्झर्वेशन बघा, ह्याचं ऑब्झर्वेशन आहे ना, त्याला xi मानूया. x म्हणजे ऑब्झर्वेशन, i म्हणजे 1 2 3, xi मायनस हा जो मीन आहे त्याला x बार असं म्हणतात. तर हा जो पार्ट आहे बघा, 10 मार्क्स आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांना 60 मधून 10 गेलं 50. पहिल्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे मी 50 मार्क्सनं कमी आहे, लक्षात आलं. दुसरा विद्यार्थी आहे ना, त्याला 15 मार्क पडले बघा, त्याला लक्षात ठेवलं पाहिजे मी 45 मार्क्सनं कमी पडतोय. तर असंच वाढत वाढत गेल्यानंतर हा जो 32, ज्या विद्यार्थ्याला 32 मार्क्स मिळाले त्यानं कसा विचार केला पाहिजे, येस मला 32 मार्क्स आहेत, पण वर्गाचा ओव्हरऑल जो मीन आहे तो 50 आहे, मला अजून तिथं 32 आणि पुढचे 50 होण्यासाठी 18 मार्क्सची गरज आहे, 18 मार्क्स मी अजून कमी पडतोय. म्हणजे हा जो याला म्हटलं जातं डेव्हिएशन, काय म्हटलं जातं डेव्हिएशन, लक्षात आलं. तर बघा पुढं, द स्प्रेड ऑफ द डाटा किंवा त्याला व्हेरिएशन to extend scatter in the observation which deviate from mean is called dispersion. आता जे मी सांगतोय पहिल्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की मला एवढे मार्क्स पडले 10, पण मीन आहे कितीचा 60चा, मग 50 60 मायनस 10 म्हणजे 50 आलं, याला म्हटलं जातं डिस्पर्शन. लक्षात आलं का. तेवढं डेव्हिएशन त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. तर या टॉपिकचं जे नाव आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन, हे जे मेजर्स ऑफ डिस्पर्शन कसं कॅल्क्युलेट करायचं याच्याविषयी आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शनचा अर्थ कळाला. आता बघा अजून एक उदाहरण सांगतो. इकडे जो विद्यार्थी आहे बघा, ज्याला 72 मार्क्स मिळवलेला विद्यार्थी आहे, तो कसा विचार करेल बघा बरं. या टेस्ट मध्ये 72 मार्क्स मला मिळालेले, पण सगळ्या ओव्हरऑल वर्गाचा जो मीन आहे तो 60, त्या मीन पेक्षा 12 मार्क्स माझी जास्त आहे, मोर आहे. लक्षात आलं का. मोर मेन ह्याच्यापासून जास्त आहे. ज्याला 96 मार्क्स मिळाले तो काय म्हणणार आहे, वर्गाचा सरासरी मेन 60 आहे, पण 60 पेक्षा मला 96 पर्यंत एवढा जो डिफरन्स आहे तेवढी मार्क मला जास्त मिळाले. असा काही विद्यार्थी असेल की त्याला बरोबर 60च मार्क मिळाले असतील. काहीतरी विद्यार्थी असतात 60 मार्क्स असणारा विद्यार्थी, इथे कुठेतरी घेऊया. आहे बघा हा विद्यार्थी, त्याला किती मार्क्स मिळाले 60. तो काय म्हणणार, माझा अभ्यास ओके आहे, सगळ्या वर्गाचा जो मीन आहे तो मला तेवढे मार्क मिळाले, मी कमी नाही जास्त नाही. तर हा जो बदल आहे 60 पासून आत किती आला, 60 पासून पुढे किती गेला, हे जे डेव्हिएशन आहे, हे जे डिस्पर्शन आहे, स्प्रेड ऑफ डाटा आहे, हा जो आहे कसं काउंट करायचं. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन काउंट करण्यासाठी पहिल्यांदा रेंज ही कन्सेप्ट आहे. रेंज नंतर व्हेरियन्स, रेंज नंतर काय व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन ह्याचा आता 1 बाय 1 आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यामुळे तुम्ही हे जे बोर्डवर दिसतंय हे मी लिहून घ्या, हे सुद्धा लिहून घ्या, हे सुद्धा लिहून घ्या. याच्यानंतर आपण हाऊ टू कॅल्क्युलेट मेजर्स ऑफ डिस्पर्शन वळणार आहे. एवढं लिहून झालंय तुम्हाला सांगा. हे एक्झाम्पल लिहायची गरज नाही. ओके, त्यामुळं हे जे दिसतंय ते लिहून घ्यावं लागतं. आता कन्सेप्ट ऑफ डिस्पर्शन हे काय आहे, डिस्पर्शनचा अर्थ मी समजावून सांगितलाय, पण याही एक्झाम्पलच्या आधारे डिस्पर्शन तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, एका क्लासमध्ये जो विद्यार्थी आहे, स्टुडंट, 2 विद्यार्थी आपण घेतले. स्टुडंट, पहिला स्टुडंटचं नाव आहे ए, दुसरा स्टुडंट आहे बी, आणि या दोन्ही स्टुडंटनी जे एक्झाम फेस केली, एक्झाम युनिट टेस्ट नंबर फर्स्ट, युनिट टेस्ट नंबर सेकंड. समजा पहिल्या टेस्ट मध्ये जो पहिला जो विद्यार्थी आहे त्याला 48 मार्क्स मिळाले, दुसऱ्या टेस्ट मध्ये 52 मार्क्स मिळाले, बरोबर आहे. त्याच क्लास मध्ये असणारा अजून एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव बी आहे,
त्याला पहिल्या टेस्टमध्ये 15 मार्क मिळाले आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 85 मार्क्स मिळालेले आहेत. आता आपण ज्यावेळेस दोन्ही विद्यार्थ्यांचे मार्क्स आपण जरा ऑब्झर्वेशन केली बघा, व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर आपण म्हणणार आहे कुठला विद्यार्थी हुशार आहे का दोघंही समान बुद्धिमत्तेचे आहेत, ह्याचा अनालिसिस करायला पाहिजे ना. पण जरा बघता असेल तुम्हाला वाटते पहिला विद्यार्थी 48 मार्क्स आहेत, ओके चांगले मार्क्स आहेत, इथं 52 तेही चांगलेच आहे. पण पहिल्या टेस्ट मध्ये दुसरा जो विद्यार्थी फक्त 15 मार्क मिळाले, पण दुसऱ्या टेस्ट मात्र बघा 52 पेक्षा जास्त मार्क, इथे 85 मार्क्स मिळाले. मग याचं आन्सर्स काढायचे कसे असतात, त्याचे आन्सर काढण्यासाठी मीन ही कन्सेप्ट वापरावी लागते. मगाशी मी सांगितलं वर्गाचा आपण सगळ्या ओव्हरऑल क्लासचा आपण मीन काढला, तसं त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याचा मीन काढायचा. लक्षात आलं. आता मीन काढणं म्हणजे काय त्या गोष्टी समजावून सांगतो इकडे या. समजा तुम्हाला स्वतः एका टेस्ट मध्ये 10 मार्क मिळाले बघा, एका टेस्ट मध्ये किती मार्क मिळाले 10 आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये 20 मार्क मिळाले. बघा तुम्ही काय म्हणाल माझा अभ्यास जास्त झाला दुसऱ्या टेस्ट मध्ये, पहिल्या टेस्ट मध्ये कमी. हे जरी तुमचं म्हणणं काहीही असलं तर मॅथमॅटिकली दृष्ट्या ह्याचा अनालिसिस कसं करायचं असतं. ज्यांना मॅथमॅटिक्स कळतं ते कसा विचार करतील, पहिल्या टेस्ट मध्ये 10 मार्क पडले म्हणून अभ्यासच झाला नव्हता असे दोष देत बसणार नाहीत. ते काय करणार आहे की बघा इथं 20 मार्क आहेत का नाही, तर इथं 10 आहे, हे 10 मार्क्स तसेच घ्यायचे आणि 20 मधले 10 बाजूला काढली मार्क्स, 10 मार्क काढायचे बाजूला, 10च राहिले, वरची जे 10 मार्क्स बाजूला काढले ती पहिल्या टेस्ट मध्ये वाटून द्या, इकडं वाटून द्या. म्हणजे किती झाले 10 आणि 5 15 झाले आणि इथंही 15 आणि याला म्हटलं जातं मीन. लक्षात आलं का मीनचा अजून एक एक्झाम्पल सांगतो. समजा पहिल्या टेस्ट मध्ये तुम्हाला 2च मार्क्स मिळाले आणि दुसरी जी टेस्ट आपण जी घेतली आहे त्या दुसऱ्या टेस्ट मध्ये 88 मार्क्स मिळाले. बघा पहिल्या टेस्टला 2च मार्क्स, दुसऱ्या टेस्टला 88 मार्क्स. मग पहिल्या टेस्ट मध्ये 2 मार्क पडले, मग पुन्हा माझं अभ्यासात झालं तर असं म्हणत बसायचं नाही. तर मॅथमॅटिकल याचा अर्थ काय करायचा झाला 88 आणि 2 बघा 88 2 किती होणार आहे 90 होणार आहे आणि 90 जी टोटल तयार झाली त्याचे 90 चे समान 2 वाटण्या करा, 45 आणि 45 ह्याला म्हटलं जातं मीन. लक्षात आलं. तर मीन काढायचं कसं, तर मीन इज डिनोटेड बाय x बार. मीन डिनोटेड बाय x बार. पहिला नंबर 2 प्लस 88 डिवाइड बाय 2 म्हणजे 90 डिवाइड बाय 2 म्हणजे 45. अर्थ समजला 45. म्हणजे जरी पहिल्या टेस्ट मध्ये 2 मार्क पडलेले असतील तरी काय हरकत नाही, पण पहिल्या टेस्टचा मीन आला 45. यातले 43 इकडे ऍड करा, हे 43 आणि हे 45 झालं. ह्यातले 43 इकडे घेतल्यामुळे राहिला 45. याला मीन असं म्हणतात. बघा ज्यांना मीन माहित नाही त्यांच्या लक्षात आलं असेल. अजून एक मीनचं एक्झाम्पल घेतो. समजा पहिली टेस्ट आहे त्यात तुम्हाला 10 मार्क मिळाले, अजून एक टेस्ट आहे त्यामध्ये 10 मार्क मिळाले, अजून एक टेस्ट झाली त्यामध्ये 10 मार्क मिळाले, पण 4 नंबरची जी टेस्ट आहे त्यामध्ये मार्क्स मिळाले तुम्हाला 14. किती मार्क्स मिळाले 14. तर विचार करा या टेस्ट मध्ये 4 मार्क जास्त मिळाले की नाही. जी मार्क 4 जास्त मिळाले ती बाजूला काढा, मग राहणार किती इथं 10च राहणार. आणि जी 4 जी बाजूला काढलेली आहे ती प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करा. यामध्ये एक द्या, यामध्ये एक द्या, यामध्ये एक द्या, म्हणजे 11 होणार आहे. इथं 11 होणार आहे, इथं 11, इकडे सुद्धा 11. आणि याला म्हटलं जातं मीन. मीन म्हणजे x बार इक्वल टू 11. लक्षात आलं. पण मॅथमॅटिकल दृष्ट्या मीन काढणं म्हणजे काय, या सगळ्याचे ॲडिशन 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 14 डिवाइड बाय 4. 10 20 30 40 44. 44 डिवाइड बाय 4 म्हणजे किती आला 11.
तुम्हाला मेनचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. मग मला सांगा, पहिल्या टेस्ट मध्ये हा जो विद्यार्थ्याला 48 मार्क्स मिळाले, दुसऱ्या टेस्टला 52 मिळाले, त्याचा मीन झाला 48 प्लस 52 अपॉन 2. किती येते बघा बरं, 100/2 म्हणजे 50 येणार आहे. पहिल्या टेस्ट मध्ये हा जो दुसरा विद्यार्थी 15 मार्क्स मिळाले, इथं 85 मार्क्स मिळाले. 15 प्लस 85 अपॉन 2 आणि याचे सुद्धा मार्क्स मिळाले 15. आता जरा विचार करा, दोन्हीही विद्यार्थ्यांचे मीन काढून तयार आहेत, पहिल्याचे आणि दुसऱ्याचे सुद्धा. तुम्ही विचार करा, यामध्ये कोणता विद्यार्थी हुशार असेल का, दोन्ही समान महत्त्वाचे आहेत, याच्यावर थोडा विचार करा बरं आणि मला सांगा कुठला हुशार असेल ते सांगायचं आहे मला. बघा, तुम्ही आता सांगितलं की हे 50-50 समान आहेत, दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहेत असं तुमचं बरंच महत्त्व आहे. दोघांनाही मार्क्स समान मिळाले, नो डाऊट. पण इथलं मार्क्स बघा ना, पहिल्या टेस्टला 48 मार्क्स मिळाले, नंतर 52. ह्याची जर डिस्पर्शन बघितलं, जे मार्क्सचे डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं व्हेरिएशन बघितलं, तर 48 मार्क्स पासून 52 मार्क्स पर्यंत हे व्हेरिएशन आहे. दुसरा विद्यार्थी जो आहे त्याचं बघा 15 मार्क्स पासून 85 इथपर्यंत हे मोठं व्हेरिएशन आहे, मिळालेल्या मार्क्स मध्ये व्हेरिएशन. मग जो कन्क्लुजन काढणार, जो ऑब्झर्वेशन असेल, तो काय म्हणणार आहे, कमीत कमी 15, जास्तीत जास्त 15, व्हेरिएशन इथं जास्त आहे. जर व्हेरिएशन जर जास्त असेल तर त्याला एवढं हुशार आहे असं म्हणता येत नाही. पण हे बघा, ह्याचं सातत्य ठीक आहे, अभ्यासात सातत्य आहे, डिपेंडेबल आहे आणि यामुळं सर्वात ह्याचं व्हेरिएशन बघा सर्वात कमी व्हेरिएशन आहे. 58 पासून 52 पर्यंत कमी नंबर डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजेच मोर प्रॉफिटेबल आपण म्हणूया, फायदेशीर म्हणूया, किंवा अतिशय दोघात तुलना केली असता 50-50 वरती विश्वास न ठेवता डिपेंडेबल हा पहिला विद्यार्थी असणार आहे की तो सातत्य टिकवून आहे मार्क्स मध्ये. दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये सातत्य नाही, कारण त्याचं व्हेरिएशन जास्त आहे. जेवढं व्हेरिएशन जास्त तेवढं तो वीकर मानला जातो. समजा एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये एखाद्या प्लेयरनं पहिल्या टेस्ट मध्ये 58 रन केल्या, दुसऱ्या टेस्ट मध्ये 52 रन केल्या, तर त्याचा मीन झाला 50च. दुसऱ्या प्लेयरनं 15 केला, 85 केला, त्याचा 50 झाला. पण ओव्हर मीन जरी 50 झाला तर त्याचं व्हेरिएशन आहे ना मार्क्स मधलं, सर्वात कमी व्हेरिएशन येत आहे. आणि जो सर्वात कमी व्हेरिएशन असतो तो प्रॉफिटेबल प्लेयर असतो, फायदेशीर प्लेयर असतो त्या संघाच्या दृष्टीने. तसं इथं व्हेरिएशन सर्वात जास्त आहे. तर याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा हा नाही. यांना त्याचा प्रोग्रेस केला पाहिजे. ॲव्हरेज मार्क 50च काढू द्या, पण इथले नंबर व्हेरिएशन जरा त्यातलं कमी करायला पाहिजे. म्हणून हे जे मेजर्स डिस्पर्शन जे सांगितले, कन्सेप्ट ऑफ डिस्पर्शन, ह्याचं डिस्पर्शन 48 पासून 52 पर्यंत आहे, याचं 50 पासून 85 पर्यंत आहे. हे झालं डिस्पर्शन. पण हा जो मीन काढलाय, मीन किती काढलाय 50, पण 50 आणि 48 किती फरक आहे बघा. दुसरा विद्यार्थी आहे ना, तो अगदी खुश असणार आहे. का? कारण मी पहिल्या टेस्ट मध्ये 15 मार्क पडले, पण माझा मीन आहे 50. बरोबर आहे, पण हे 15 काय उपयोग झाला नाही, सर्वात कमी आहे आणि सर्वात जास्त 85 आहे. तर लोअर लिमिट, लोअर म्हणजे सर्वात लहान नंबर आणि सर्वात जास्त नंबर. बघा, सर्वात लहान नंबर किती आहे 15, सर्वात मोठा नंबर 85. तर 85 मधून 15 मायनस करा, हे झालं डिस्पर्शन. आणि ते मोजायचं कसं, तर रेंज न कॅल्क्युलेट केलं जातं. रेंज म्हणजे काय, लार्जेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर. हा एक नवीन फॉर्म्युला आहे आणि तुमच्या टेस्ट मध्ये किंवा एक्झाम मध्ये निश्चितच हे विचारलं जातं, फाइंड द रेंज ऑफ द गिवन डाटा. तर रेंजचा फॉर्म्युला आताच मी सांगितला आहे, लार्जेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर. अशा रीतीने तुम्हाला ही मेजर्स ऑफ डिस्पर्शनची ही कन्सेप्ट लक्षात आलेली असेल.
दोन जे रेंज मीन जरी समान असली तर मीन आणि लोअर आणि अप्पर याच्यामध्ये बराच फरक आहे. मग असं मी एक्झाम्पल दिलं, कमीत कमी 10 मार्क मिळवले, जास्तीत जास्त 96 आणि या वर्गाचा सरासरी मीन जर 60 असेल त्याला मीन, सरासरी मीन वर्गाचा सगळ्या क्लासचा मीन 60 आहे, पण जो 10 मार्क मिळवले त्याच्या दृष्टीने हा अतिशय कमी आहे ना, तर 10 पासून हे 96 पर्यंत जे आहे त्याला म्हटलं जातं रेंज ऑफ डाटा. काय म्हटलं जातं? रेंज ऑफ डाटा. तेव्हा पुढचा पॉइंट लिहून घ्या. पुढचा पॉइंट असा लिहून घ्या, रेंज मेजर्स ऑफ डिस्पर्शन. लिहून घ्या, रेंज measures of dispersion. Measures of dispersion is calculated by range. Number 2, variation, variance, and number 3, standard deviation. Standard deviation. मग आता ही जी रेंज आहे ती रेंज कशी कॅल्क्युलेट करायचं, तर रेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, रेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आता बघणार आहे 3 पॉइंट लिहून घ्या. आणि त्यातला पहिला पॉइंट रेंज. पहिला पॉइंट आपण बघणार आहे रेंज. व्हॉट इज रेंज? रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू minus smallest value. रेंज कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आता मी तुम्हाला सांगितलं बघा, लार्जेस्ट व्हॅल्यू इन द गिवन डाटा मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन द गिवन डाटा. आता मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं की एका वर्गामध्ये आपण टेस्ट घेतली, कमीत कमी 10 मार्क मिळवणारा विद्यार्थी आणि जास्तीत जास्त 96, तर लार्जेस्ट व्हॅल्यू काय असणार आहे? 96 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू 10, इट इज 86. 86 इज द रेंज ऑफ डाटा. लक्षात आलं? 10 पासून 96 पर्यंत मार्क मिळालेले आहेत, ते सबट्रॅक्शन करायचं आणि अशा रीतीने हा लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ठीक आहे, हे लिहूया. रेंज ऑफ द डाटा is equal to largest value minus smallest value. रेंज ऑफ डाटा कसा कॅल्क्युलेट करायचं हे मी सांगितलेलं आहे. ओके, रेंज कॅल्क्युलेटचा फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म्युला बघायचा आहे. रेंज कॅल्क्युलेट केल्यानंतर अजून एक रेंजचा फॉर्म्युला आहे. रेंज इज इक्वल टू L मायनस S. L म्हणजे लोअर लिमिट आणि S म्हणजे L म्हणजे आता बघा हे कधी वापरायचं तुम्हाला सांगतो. L मायनस S जर दिलेला डाटा हा टॅब्युलर फॉर्म असेल, लोअर लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट अप्पर लिमिट अशा स्वरूपातला असेल, क्लास इंटरवल मध्ये बघा. फॉर एक्झाम्पल लाईक दिस, इथं क्लास 10 ते 20 हा एक क्लास, 20 ते 30 अशा रीतीने क्लास, 30 ते 40 आणि असा हा डाटा कलेक्ट केलेला असेल, तर अशा वेळेस रेंज कशी कॅल्क्युलेट करायची, तर L म्हणजे अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास, यातला L, आणि S याचा अर्थ असा लोअर लिमिट ऑफ लोवेस्ट क्लास. तर पुढची जी एक्झाम्पल्स आहेत ती पुढची एक्झाम्पल्स आपण बघण्यासाठी या दोन फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल सोडवणार आहे. लक्षात आलं? पुढच्या लेक्चरला आपण फाइंड द रेंज ऑफ द गिवन डाटा ह्याच्या फॉर्म्युलावर आधारित आणि या फॉर्म्युलावर आधारित एक्झाम्पल सोडवणार आहे. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये या टाइपची पहिल्या एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल आहे, तर ते तुम्ही सॉल्व करू शकता याच्या आधारे. ओके, पहिल्याच एक्झाम्पल सोपा इथं बघा,
इथं फ्रिक्वेन्सी लिहिली समजा 10, इथं 12, इथं समजा 70. तर रेंज काढण्यासाठी अप्पर लोअर लिमिट L-S बघा. अप्पर लिमिट ऑफ द हायेस्ट क्लास 30 ते 40 आहे. त्याचा अप्पर लिमिट कुठला आहे 40. आणि S म्हणजे काय लोअर लिमिट 10 ते 20 पैकी 10. तर 40 मधून 10 गेलं 40 minus 10 is 30 is the range of the data if the frequency distribution is given like this. ओके. तर अशा रीतीने आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला रेंज वरचे एक्झाम्पल, व्हेरिएशन वरचे एक्झाम्पल आणि स्टँडर्ड डेविएशन वरचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.